आपण त्यामध्ये भरपूर वेळ घालवतो. किंवा डॉक्टरच्या म्हणजे तुम्ही जर काढला की डॉक्टर पुढे तुम्ही 1 मिनिट सहज उभा आहात बरोबर, 1 मिनिट डॉक्टर पुढे त्यातनं आपण प्रेझेंटेशन किती वेळ घालतो? 1 मिनिट म्हणा 3 मिनिटं म्हणा वाटेवरची काय झालं सर 40-50 त्यातच जातात बरोबर. मग त्याचा यूज होतो का? नाही. काय केलं पाहिजे? प्रेझेंटेशन मध्ये शॉर्ट मध्ये किंवा काल सर तुम्हाला म्हणले बरोबर का किती प्रोडक्ट सांगतो तुम्ही म्हणले कोणाला तरी म्हणले की यार किती प्रोडक्ट सांगशील तुलाच म्हणलं वाटतं ना बरोबर ना किती प्रोडक्ट सांगशील तू बोलता बोलली ना सगळे. आपण काय केलं पाहिजे? प्रोडक्ट फिक्स केलं पाहिजे आणि तेवढंच प्रोडक्ट सांगितलं. नक्कीच बाहेर आपण चेक केलं पाहिजे की बाबा मी 3 किंवा 2 किंवा 4 मोस्ट ऑफ बरं का 4 प्रोडक्टच्या पुढे जाऊच नका. माझं पर्सनल मत आहे कसं घ्या. तर 4 प्रोडक्ट अशी आहे की डॉक्टरची हॅबिट चेक करून हात घाला त्याला. कोणतं प्रोडक्ट लिहितो काय लिहितो कसं लिहितो काय नाही बाहेर आपण मेडिकलच्या बाहेर आपण उभं नियोजन केलं पाहिजे. ओके मग आपण RCPA करतो. RCPA म्हणजे काय? बाकी बोल RCPA म्हणजे काय? दोन्ही मिक्स करून टाकतो. रिअल कस्टमर पर्सनल ऑडिट. रिअल कस्टमर पर्सनल ऑडिट आणि जी जुनी व्याख्या आहे ती काय? रिटेल केमिस्ट प्रिस्क्रिप्शन ऑडिट. मी काय म्हणतो रिअल कस्टमर पर्सनल ऑडिट. पर्सनल काढायचं प्रिस्क्रिप्शन ऑडिट काढायचं नाही आपल्याला का त्याचे आपण ऑलरेडी चेक केलं नाही. तेच न सोपडे मी प्रश्न मिटला प्रिस्क्रिप्शन बघितलं विषयाकडे झालं अजून काय ते चेक करायचं बरोबर ना. लक्षात घ्या रिअल कस्टमर पर्सनल ऑडिट लक्षात घ्या. ओके मेन मुद्दा काय तो सादरीकरण करताना आपण प्रेझेंटेशन करताना 1 मिनिटाच्या कॉलमध्ये आपण किती वेळ असावा किती द्यावा हे समज थोड्या वेळ आपण ते घेऊ आपण. ओके हा पहिला विषय होतो. आपलं प्रेझेंटेशन कसं असावं काय असावं आपण त्याविषयी 2 मिनिटं आता बोलू थोडं पुढं. आणि अंतिम विक्री म्हणजे विक्रीवर हा सवाल जास्त भरपूर एमआर लोक काय करायचं चूक करतात की 40% वेळ विक्रीवर डिमांड पैसा. मॅडम काय डॉक्टर मॅडम की बाबा मॅडम काय तुमची स्कीम म्हणा बोलतात चाल मी तुमच्या कंपनी करताना मला माहिती बाहेर बऱ्यापैकी काय सर 1+1 देऊ का मॅडम तर 10+7 आपण म्हणतो मॅडम 10+5 आमची कंपनी देते किंवा पैसे देताना 30 देऊ का 40 देऊ का 20 देऊ का 25 देऊ का हॉटेल जे काय त्याचं किंवा वेगळ्या पद्धतीने काय काय बोलत जातं पैसे म्हणा ट्रिप म्हणा अशा वेगळ्या पद्धतीने बोलत जातं ह्याच्यामध्ये सर्वात जास्त आपल्या बोलत असते. आणि ही सगळ्यात मोठी चुकीची गोष्ट आहे. एक काळ होता ठीक आहे त्यावेळेस होत जगात नाही आज ती कंडिशन आहे. आता काळ वेळ बदललाय आणि आपण ह्या पद्धतीने बदललं पाहिजे. तर पुढचा विषय काय तो लक्षात घ्या मी की बाबा पुढे पहिली गोष्ट नेहमी लक्षात घ्या ह्या गोष्टी फोकस केला पाहिजे की 40% आपला वेळ हा कायमस्वरूपी कस्टमरचा विश्वास तयार करणं गेला पाहिजे. काल आपण एक स्लाइड बघितली MR टू स्मार्ट एमआर बरोबर का